श्री महोदय, मी तसंच देवेंद्र फडणवीस साहेब, दिलीप वळसे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील असे आम्ही सगळेजण रात्री आम्हाला वेळ दिलेली होती, परंतु आत्ताच त्यांचा निरोप आला की आज काही महत्त्वाची कामं त्यांना निघाली। त्याच्यामुळं आजचा जो आमचा दिल्लीचा दौरा होता तो आम्हाला सोमवारी ते वेळ देतात। ते म्हणजे सोमवारी किंवा मंगळवारी मी वेळ देतो। मला शनिवार रविवार जरा दुसरी महत्त्वाची कामं निघालेली आहेत। त्याच्यामध्ये 5 गोष्टीच्या करता आम्ही काल कॅबिनेटमध्ये चर्चा केली, मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, आम्ही सगळ्यांनी। त्याच्यामध्ये एक तर आपला कांद्याचा प्रश्न, दुसरा इथेनॉलचा प्रश्न, तिसरा तुम्हाला माहिती असेल सभागृहामध्ये विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ आणि उर्वरित महाराष्ट्र त्याच्याबद्दलचा प्रस्ताव गृह मंत्रालयामध्ये गेला आहे, तो एक प्रश्न। असे 5-6 प्रश्न आम्ही त्याच्या संदर्भामध्ये घेतलेले होते आणि त्या प्रकारे त्या 5-6 प्रश्नाच्या निमित्तानं आम्ही गृहमंत्र्यांची भेट घेणार होतो। पण आता तुम्हालाही माहिती आहे की शनिवार रविवार सुट्टी असते, तर सोमवारी जाऊन त्या संदर्भातलं ते म्हणले सोमवार किंवा मंगळवार। आम्ही त्यांना म्हणालो की जास्त करून सोमवारी झालं तर बरं होईल, म्हणजे आम्हाला जास्त ते सोयीचं होईल। तर ते म्हणले ठीक आहे, सोमवारी वेळ देण्याचा मी हे करतो, वेळ देण्याचं काम करतो। अशा पद्धतीनं ते झालेलं आहे। त्याच्यामुळे आज आमचा ते दिल्लीचा जो काही दौरा होता तो दौरा आता ह्या गोष्टीमुळं आम्ही पुढं ढकललेला आहे। बाकीच्या बाबतीतली कामं तर काल जवळपास 26 ते 27 विषय कॅबिनेटमध्ये घेतले गेले। बहुतेक तुम्हाला माहिती आहे की 4थं महिला धोरण आपण ह्या राज्यामध्ये लागू केलेलं आहे। फार विचारांती केलेलं आहे। पहिलं 94ला आलं होतं, दुसरं 2004ला आलं होतं, तिसरं 2009-14ला आलं होतं आणि चौथं आपलं आत्ता 2023ला आलेलं आहे। त्याच्याबद्दल त्या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे सभागृहाला पण अवगत करतील। पण त्याच्यात खूप चांगल्या गोष्टी राज्य सरकारने घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि इतर पण अनेक महत्त्वाचे विषय हे कॅबिनेटच्या निमित्तानं त्याला मान्यता देण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज विद्यापीठ बंदचा निर्णय घेण्यात आला आहे। ज्या पद्धतीचं वक्तव्य तुमचं झालं हे का, मी त्याच्यामध्ये मागच सांगितलं, पुन्हा ते उकरून काढू नका। त्याच्यात काय फक्त काय दिवे लावणार एवढाच शब्द गेला, तो रेकॉर्डला आलेलाच नाही। आपणच त्या पद्धतीनं सांगितलं, कारण मी बसून बोललो का काय आता मला आठवत नाही, परंतु मी रेकॉर्डला बघितलं तर रेकॉर्डला ते शब्दच आला नाही, तरी देखील मी दिलगिरी व्यक्त केली। त्याच्या संदर्भात मी माझी भूमिका स्पष्ट मांडली। आता माझ्या विरोधक जे आहेत ते त्याचा बाऊ करण्याचा प्रयत्न करणारच। मी त्याच्यामध्ये असं काही आकाश पाताळ त्याच्यातनं एक झालेलं नाही आहे। एखादी गोष्ट बोलत असताना फार काही असा अतिशय अपशब्द होता अशातलाही भाग नाही। त्याच्यामध्ये माझ्या दृष्टीने मी विषय तो संपवलेला आहे। पण माझे समोरचे विरोधक त्यांच्या कार्यकर्त्यांना काही ना काही इश्यू, जसं इथं पण अधिवेशन सुरू झाल्यानंतर एखाद्या ज्या विषयाच्यामध्ये तसं बघितलं तर फार तथ्य नव्हतं, परंतु त्याला इतकं असा वर नेण्याचा प्रयत्न केला की काही विचार न बोललेलं बरं, त्याच्यातनं ते झालेलं आहे। मला त्या गोष्टीला महत्त्व द्यायचं नाही। आपली परंपरा आहे, एखादी गोष्ट, एखादा शब्द जर वेगळा काही गेला तर आपण त्याच्यामध्ये दिलगिरी व्यक्त करतो, विषय संपवतो। बार्टी सारथीच्या पार्श्वभूमीवर ब्राह्मण समाजासाठी आपण परशुराम महाविकास मंडळाची स्थापना काल तशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी 4-5 बैठका ज्या महत्त्वाच्या घेतल्या, एक धनगर समाजाच्या संदर्भामध्ये झाली, आपण म्हणताय त्या एक घटकाच्या करता झाली, दुधाच्या संदर्भामध्ये, अशा अनेक प्रकारच्या मीटिंग मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये बहुतेक निर्णय त्यांनी सकारात्मक घेऊन चीफ सेक्रेटरीला सूचना दिलेल्या आहेत। ह्याच्याहीबद्दल काल संप सकाळी सुरू झाला होता, त्याही बद्दल मुख्यमंत्र्यांनी स्वतः काही त्यांना शब्द दिला आणि त्याच्यातनं कालचाही संप मिटला। त्या गोष्टी चालत असतात आणि कुणाचंही सरकार असलं तरी ते सकारात्मक मार्ग काढायचा प्रयत्न करत असतात। काँग्रेसचे आमदार नाराज आहेत, फक्त वरिष्ठ नेत्यांनाच निधी मिळाला असं ते म्हणतायत। नाही, त्यांनी कुणाला काय करायचं तो त्यांचा अधिकार आहे। कारण पूर्वी पण काँग्रेस, आम्ही सरकारमध्ये असताना सरकारं चालवलेली आहेत। हे काय आजचं काम नाही, हे वर्षानुवर्ष चालत आलेली गोष्टी आहेत आणि साधारण सगळ्यांनाच देण्याचा प्रयत्न केला जातो।
आता कोण काही चुकून राहिलं असेल तर माहिती नाही, कारण राज्यकर्त्यांना संपूर्ण राज्य डोळ्यासमोर ठेवून हॅमची कामं असतील किंवा इतर PWDची कामं असतील, ग्रामविकासची कामं असतील, नगरविकासची कामं असतील, जे जे सामाजिक न्याय विभाग असेल, अल्पसंख्याक विभाग असेल, ज्या ज्या विभागाच्या निमित्तानं तिथल्या जनतेला विकासाच्या दृष्टिकोनातनं निधी द्यावा लागतो, तो निधी देण्याचं काम सरकार म्हणून आम्ही केलेलं आहे. एकीकडे ओरड अशी येते की यांनी 55,520 कोटीच्या पुरवणी मागण्या दिल्या. मी त्याच्याबद्दल पण सुतोवाची विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी केलं किंवा हेही कारणं त्याच्यामध्ये होती आणि त्याच्यामुळे 55,520 कोटीचं पुरवणी मागण्या सादर कराव्या लागल्या. आणि वर्षाच्या शेवटच्या अखेरीस म्हणजे इयर एंडिंगला त्याच्यामध्ये राज्य सरकारचे जे सेंट्रलनी घालून दिलेले ज्या काही नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सच्या बाहेर कुठंही न जाता जेवढी आर्थिक शिस्त त्याच्यामध्ये ठेवता येईल तो प्रयत्न सरकार म्हणून आम्ही सगळे करू. अर्थमंत्री म्हणून मी पण त्यात बारकाईने लक्ष देईन.